आपण जी ब्लॅक पेपरच्या प्रोपगेशनसाठी मेथड आता बघणार आहोत ती मेथड आहे कोणती? कॉलम मेथड. आता ब्लॅक पेपर जसं आपल्याला माहिती आहे की त्याला क्वीन ऑफ स्पायसेस असं म्हटलं जातं, बरोबर आहे. तर ह्याच्या प्रोपगेशन करण्यासाठी बऱ्याचशा मेथड्स आहेत. म्हणजे जसं आपण त्यांचं कटिंग काढलं, स्टेम कटिंग काढून करू शकतोय, त्यानंतर त्यांच्यात सर्पेंटाईन मेथड आहेत, अशा बऱ्याचशा मेथड आहेत. पण आता त्याच्यापासून तेवढी क्वालिटी रोपं आणि त्याच्यासाठी लागणारा वेळ हा बघता तर ICARनं एक नवीन मेथड डेव्हलप केली ज्याला आपण काय म्हणतोय कॉलम मेथड. आता या कॉलम मेथडचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेजेस काय आहे की आता हे जर आपण रोप बघितलं तर हे जे रोप आहेत ह्याला प्रत्येक नोडला हे जे रूट्स येतात काय येतात त्याला आपण काय म्हणतो ऍडव्हान्टेजेस रूट्स. ओके, तर आता 1, 2, 3 हे 3 नोडवरचं कटिंग आहे ते आपण कशासाठी लावतो त्याच्यापासून आपण नवीन रोप बनवू शकतो. पण हे ऍडव्हान्टेजेस रूट्स आहेत ते जर आपण या डाळीला लावलेत आणि ह्या डाळीमध्ये आपण काय करणार आहोत, आपला जो कोकोनट हस्क आहे, त्यानंतर आपलं कोकोपीट आहे, गांडूळ खत आहे, ह्याचा मीडिया भरणार आहोत. त्यामुळे त्या ऍडव्हान्टेजेस रूटला काय मिळेल, सपोर्ट मिळेल आणि सपोर्ट मिळाल्यानंतर त्याला न्यूट्रिशन पण मिळेल. त्याच्यामुळं बाकीच्या मेथडमध्ये ते ऍडव्हान्टेजेस रूट्स जेवढं डेव्हलप होऊन त्यांचं कन्व्हर्जन एका प्लांटमध्ये व्हायला जेवढा वेळ लागणार होता तेवढा आपण इथं वेळ आहे तो काय करू शकतो, वाचवू शकतो. ह्याच्यासाठी ही मेथड इनोव्हेटिव्ह आहे. आणि त्याच्यासोबत दुसरं महत्वाची जी गोष्ट आहे की दुसरा याचा जो फायदा आहे की आपण हा जो ब्लॅक पेपर म्हणतो त्याचं दुसरं एक व्हर्जन येतं ज्याला काय म्हणतो आपण बुश पेपर. ओके, म्हणजे ज्याला आधाराची वगैरे गरज नाही आणि त्याला ॲज कम्पेअर टू ब्लॅक पेपर उत्पन्न पण छान आहे. तर ते करण्यासाठी काय आहे की जे शूट येतं ज्याला आपली मिरी लागते त्या शूटचं जर तुम्ही कटिंग काढलं तर त्याचंच कन्व्हर्जन तुम्हाला कशामध्ये होतं, बुश पेपरमध्ये होते. बाकी कुठल्या शूटचं कन्व्हर्जन बुश पेपरमध्ये होत नाही. मग त्या शूटची संख्या आपल्याला या कॉलम मेथडमध्ये खूप चांगल्या प्रमाणात बघायला मिळते. म्हणजे ह्याचे प्रामुख्याने दोन फायदे आहेत की ऍडव्हान्टेजेस रूट जे डेव्हलप होतील त्याच्यापासून आपल्याला जी झाडं तयार होणार आहेत त्यांचा वेग आहे तो वाढेल, क्वालिटी पण वाढेल आणि बुश पेपर पण मोठ्या प्रमाणात आपल्याला बनवता येतील. आणि याचा आता वापर ते एवढ्या मोठ्या प्रमाणात करतायत की आता लागवड जरी करायची म्हटली आपण हे प्रोपगेशनसाठी वापरतो, अभिवृद्धीसाठी, काय काय लोक हे वापरून लागवडही करतायत. ओके, तर आता ह्यातली जी पहिली प्राथमिक पायरी आहे ते आपण पहिल्यांदा काय केली की आपण हा कॉलम सेट करून घेतलेला आहे. त्याच्यासाठी आपण स्टील जाळी वापरली आणि एक अर्धा फुटाचा 30 सेंटीमीटरचा जो आपला डायमीटर आहे तो करून घेतलेला आहे. ओके, आता हा जो चर मारलाय तो चर कशासाठी मारलाय की आपण ह्या जाळीच्या भोवतीने कमीत कमी 6 रोपं तरी लावणार आहोत. आणि त्या रोपांना काय मिळालं आपल्याला चांगलं म्हणजे मॉइश्चर चांगलं मेंटेन राहावं आणि त्यांना न्यूट्रिएंट मिळावं ह्याच्यासाठी आपण काय केलेलं ही चर मारलेली आहे. आता पहिली पायरी जी आपण काय करणार आहे की ही जी रोपं आहे ती रोपं आपण काय करणार आहे, लावून घेणार आहोत. लावून आपली फर्स्ट स्टेप आहे काय आपण केलेलं आहे की जे जेन्युरिक जातीची आपली ब्लॅक पेपरची जी रोपं आहेत ती आपण काय केलेली आहेत या कॉलम आहे त्या कॉलमच्या कडेनं लावून घेतलेली आहे. आता या कॉलममध्ये आपण काय करणार आहोत की तो आपला मीडिया आहे तो काय करणार आहे, भरायचं काम करणार आहे. त्या मीडियासाठी काय आपण वापरतोय 3:1 प्रपोर्शनमध्ये कोकोपीट आणि गांडूळ खत. तर गांडूळ खत वापरण्यामागचं कारण काय की त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी पण चांगली आणि तो मोठ्या प्रमाणात आपल्याला न्यूट्रिएंट देईल. आणि दुसरं आपलं जे कोकोपीट आहे त्याचे पण आपल्याला माहिती आहे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी खूप छान आहे. त्याच्यासाठी आपण ह्या दोन्ही मीडियाचा काय करणार आहोत, वापर करणार आहोत. आता हा ज्यावेळी आपण कॉलम भरायला घेणार तर कॉलम भरताना कसा भरायचा आहे की हा जो वेल आहे त्या वेलाला आपण काय करणार आहोत की त्या असा अटॅच करणार आहोत त्यांची पानं जेणेकरून त्यांची ऍडव्हान्टेजेस मूळ आहेत ती ह्या जी जागा दिलेली आहे त्याच्यावर पसरतील. आणि जसा हा आपल्याला कॉलम आहे तो पूर्ण भरायचा नाही आहे, जसा जसा वेल वरती वाढत जाईल त्यांना जशी ब्रँचेस फुटतील तसे तसे आपल्याला त्या ब्रँचेस काय करायच्या आहेत, पिनअप करत जायचं आणि तसा तसा वरती आपल्याला कॉलम भरत घ्यायचा आहे. ओके, एकदा हे लावल्यानंतर आपल्याला पहिलं जे कटिंग काढायला कमीत कमी 2 महिन्याचा कालावधीच आहे. ओके, त्यानंतर त्याची महत्वाची स्टेप आहे की टाइम टू टाइम आपल्याला ज्या शूट्स येतील ते हार्वेस्ट करत राहिलं तर आपल्याला कटिंग मोठ्या प्रमाणात मिळणार आहेत. नाहीतर काय होणार की त्यांची वाढ नॉर्मल झाली
की परत त्याला मेरी धरणार, आपल्याला ते काढता येणार नाही. म्हणून टाइमली हार्वेस्ट म्हणजे आपल्याला मेन याचा उद्देश काय आहे, प्रोपगेशन. आपण याच्यापासून उत्पन्न घ्यायचं नाही. ओके, तर ते आपल्याला टाइमली हार्वेस्ट करणं गरजेचं आहे. म्हणून आता आपण पहिल्यांदा काय की मिड्या भरून झाल्यानंतर याला वेलाला म्हणजे इथं मूळ फुटलंय ना, त्याचं प्रत्येक पान आहे ते पिनिंग करून घेणार, जेणेकरून त्याला शूट चांगले फुटतील आणि त्या आधाराने ते वाढतील. तर आता दुसरा जो महत्वाचा स्टेप आहे ते आपण काय करणार आहोत की हा कॉलम आहे, त्या कॉलम मीडियानं भरून घ्यायचा आहे. ओके, जर आपण बघितलं की आपण जो कॉलम आहे तो मीडियानं आपल्या कोकोनट ग्राउंडनं वर्मी कंपोस्टनं भरून घेतला. आणि आता जर आपण बघितलं की हे जे आपण पेनिंग म्हणतोय, तर हे फांदे ते अटॅच करून आपण काय केलं, पेनिंग करून घेतलेलं आहे. जसं आता आपल्याला हा वेल वाढेल, ओके, तसं हा कॉलम वरती भरत घ्यायचा आणि जेवढा त्यांना फांद्या फुटतील तसं आपल्याला काय करायचं की जेवढा आपल्याला एरिया दिला त्याच्यावर तसं पिनिंग करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या वेलाला जेवढे काही ॲडव्हान्टेजेस रूट्स येतील ते सगळे रूट्स आपल्याला कुठे गेले पाहिजे, मेड्याच्या कॉन्टॅक्टमध्ये गेले पाहिजे, तर त्यांची वाढ होईल आणि आपल्याला कटिंग इथनं हार्वेस्ट करता येईल. म्हणजे इथनं कटिंग काढून डायरेक्ट आपण घाट म्हणून लावलं तरी चालेल, तेवढी मोठ्या प्रमाणात वाढ आपल्या कॉलमवर झालेली दिसते. तर अशा प्रकारे आपण कॉलम मेथडचा वापर